SPN न्यूज आवाज नाशिकचा। नमस्कार, SPN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी शशिकांत निर्मळ, कॅमेरामन सोहेल खान सह आपण घरकुल नाशिक येथून या ठिकाणी आहोत। आता या ठिकाणी प्रशांत खरात यांच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा घेऊन जाणार आहे। या ठिकाणी असंख्य नागरिक या ठिकाणी आहेत। आपण माझ्या उजव्या हाताला पाठीमागे बघू शकता की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आणि निळा झेंडा, तसाच पंचशिलेचा झेंडा, तसा सर्व धर्म भावाचं प्रतीक असलेला झेंडा देखील या ठिकाणी आहेत। काही नागरिक आहेत, आपण त्यांना विचारणार की दादा, हा मोर्चा या ठिकाणी घरकुल पासून निघणार आहे। साधारण 8 ते 10 हजार जनता या ठिकाणी रस्त्यावर उतरण्याचा अंदाज आहे। आपण कशासाठी आणि का जाणार आहात, काय सांगाल? 16 जानेवारी जो धक्कादायक निकाल लागला, आपली मागणी अशी होती की आपल्याला रिकाउंटिंग हवी, नाही का? त्याला जो पंकज जाते होता त्यांनी ही रिकाउंटिंग मान्यता दिलीच नाही का? तर आपल्याला रिकाउंटिंग हवी आहे। त्यासाठी आपण हा जनसमुदाय आज पायी कलेक्टर ऑफिस पण जाणार आहे। आणि काय न्याय काय मागण्यात येणार आहे तुमच्याकडनं? न्याय असा हवा आहे की जो निकाल आमच्या बाजूला लागला होता तो निकाल आमच्या बाजून त्यांनी दिलाच नाही। पहिले आम्हाला त्यांनी विजय घोषित केलं, नंतर त्यांनी सांगितलं की तुमचा निकाल, त्यांचा दुसरा निकाल लागला आहे। तर आम्ही रिकाउंटिंगची मागणी केली, पण त्यांनी ती मागणी आमची फेटाळली। पण आम्हाला रिकाउंटिंग हवी आहे, त्यासाठी हा जनसमुदाय पायी कलेक्टर ऑफिस जाणार आहे। निश्चितच हा जनसमुदाय सौ आशा प्रशांत खरात यांना विजयी घोषित करण्यात आलं होतं, परंतु रिकाउंटिंगची मागणी केला असता कुठल्याही प्रकारची प्रशासनाने मदत केली नाही। त्याच अनुषंगाने सामान्य नागरिक हा रस्त्यावर उतरून आपला न्याय हक्कासाठी, आपला न्याय मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा घेऊन जाणार आहेत। या ठिकाणी अजूनही काही या ठिकाणी लोक आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत की दादा, तुमचं नाव काय आणि कशासाठी तुम्ही इथे आलेला आहात? माझं नाव गुलाब मारुती खरात। आमचा निकाल आमच्यासाठी जाहीर झाला होता, परंतु मंत्री गिरीश महाजन आला आणि त्याला निकाल आमचा रद्द केला। एवढीच आमची मागणी। तो मंत्री असला तरी त्याला मध्ये यायला अधिकार नव्हता, पण तो पोलीसवाल्याला येऊ दिला आणि निकाल त्यांच्या बाजूने लागला, तरी आम्ही विजय झालेलो। मग आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे काय न्याय मागणार? जिल्हा अधिकाऱ्यापाशी जाऊन आम्ही प्रश्नाला बसणार आहे। जोपर्यंत आमचे सहकारचा निकाल आमच्या हाती देत नाही तोपर्यंत आम्ही तिथे थांबणार आहे। आणि साधारण या मोर्चामध्ये, या आंदोलनात किती लोक सहभागी होणार आहेत? कमीत कमी तरी 15,000 लोक सामील होतील। आता या ठिकाणी आकडा हळूहळू वाढत आहे। 15 ते 1,000 लोक या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी होऊन आंदोलन करणार आहे, उपोषणाला बसणार आहे। हा सर्वात मोठे जे आहे दृश्य आपण SPN न्यूज नाशिक मार्फत पाहत आहात। आपण अजूनही काही दृश्य बघणार आहोत, नागरिकांशी चर्चा करणार आहोत। तोपर्यंत पाहत राहा SPN न्यूज नाशिक आवाज नाशिक। या ठिकाणी काही महिला आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत की तो आशा प्रशांत खरात यांना विजयी घोषित करण्यात आलं आणि आपण आता या ठिकाणी आलेले आहात, काय सांगाल? आम्ही आलेलो आहे, परशांत भाऊ निवडून आलेला आहे, पण नाही बोलता ते, मग त्यासाठी आम्ही जेवढे मी गेले आम्ही त्यांना परशांत भाऊला, त्यासाठी आम्ही चालू कोर्टामध्ये बोला। कोर्टामध्ये चालले की जिल्हाधिकारी कार्यालयावर चालले? या ठिकाणी अजूनही काही महिला आहेत, आपण त्यांना विचारणार या ठिकाणी तुम्ही आलेले आहात, कुठली मागणी आहे? या मोर्चाद्वारे काय साबित करणार आहात आपण? आम्हाला मतमोजणी परत पाहिजे आणि आम्हाला घरकुलचा नगरसेवक अशा काही खराब हात पाहिजे, कारण की आतापर्यंत कोणी नगरसेवक आमच्या घरकुला आलेला नाहीये। आम्हाला नगरसेवक कोणी हे पण माहित नाही प्रशांत भाऊ सोबत। आम्हाला फक्त आशा काही खरात आणि प्रशांत भाऊ खरात हेच पाहिजे नगरसेवक। परंतु आता जवळपास 8 ते 10,000 लोक या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावरती जाणार आहात। त्या ठिकाणी जर बघितलं तर आपण उपोषणाला बसणार आहोत, काय सांगणार? उपोषणाला पण बसू शकतो आम्ही, उपोषणासाठी चाललेलो आहे। आमची मागणी पूर्ण झालीच पाहिजे, कारण की आमच्या नगरसेवक आमच्या हक्काचं आम्हाला पाहिजे। आम्ही वोटिंग ज्याला केली होती तो आला नाही, ज्याला नाही केली तो कसं काय आला? आमच्या नगरसेवक प्रशांत भाऊ मतदान केलंच नाही। आमच्या प्रशांत भाऊला मतदान केलं, आमचं मतदान केलं कुठे? आमचं मतदान आमच्या हक्काचा नगरसेवक आमचे प्रशांत भाऊ खरात। एकंदरीत आमचं मतदान गेलं कुठे, अशाच प्रतिक्रिया या ठिकाणाहून उमटत आहेत। आपण अजूनही थोड्या वेळाने काही नागरिकांसोबत तसेच प्रशांत खरात आणि आशा खरात यांच्यासोबत देखील चर्चा करणार आहोत। आपण पाहत होता SPN न्यूज नाशिक आवाज नाशिकचा कॅमेरामन सोहेल खानसह मी शशिकांत निर्मळ। धन्यवाद। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।